सावलीचा चष्मा नसला याला काहीच दिसत नाही ना. आता बघ गंमत. तारा मॅडम, हे काय करताय तुम्ही? अगं सगळी कामं तूच करणार आहेस का? मला पण करू देत ना. अहो पण तुम्हाला या कामांची सवय नाहीये, त्या मी करते. पण मला लावावी लागेल ना. हा अहो मी खरं सांगते, मी करते द्या. अगं सॉरी सॉरी सावली, तुला लागलं का? बघितलं म्हणून मी कामं नाही करत. काही कामं करायला घेतली ना की सत्यानाश होत होतो. जाऊ दे तूच कर बाई, हे घे. तारा मॅडम, तारा मॅडम, तारा मॅडम, चष्मा. सावली, काय काय होतीस तू? ते चष्मा हरवला नाही माहिती. काय झालं? मी अख्ख्या टेरेसवर तो चष्मा शोधला, कुठेच सापडला नाही. हवेत गायब झाला बहुतेक. आपण सीसीटीव्ही फुटेज चेक करायचे का? टेरेसवर सीसीटीव्ही आहे. बबलू, जरा तरी सेन्सिबल बोल. टेरेसवर सीसीटीव्ही कॅमेरा लावलाय का आपण? आणि मी काय म्हणतो, चष्मा हरवलाय ना, मग नवीन घेऊया. ते कॉन्टॅक्ट लेन्सेस ते अर्जंट बेसिसवर मिळतात. नाही नको, मला त्याची सवय नाहीये. मला चष्माच पाहिजे. सावली अगं सवय बदल ना मग. लेन्स घेऊ आपण. लेन्स लावणं पण सोपं आहे आणि खूप फायदे आहेत लेन्सचे. सारंग सर, मला चष्मा पाहिजे. काय चष्मा पाहिजे? काय ते सतत आपलं बॅटरी लावून फिरायचं. तारा, तू आज जे काही केलंस त्यामुळे त्या मुलीच्या जीवाला काही झालं असतं तर? नाही वहिनी, मी खरंच काही नाही केलं. काही कसं नाही केलंस तारा? तुला काय वाटतं, तू काहीही करशील आणि कोणाला काहीच कळणार नाही? तारा, या घरात मी तुझ्या आधीपासून आहे. माझं या घराच्या कोपऱ्या कोपऱ्यावर लक्ष असतं, पण तू माझ्या जवळची आहेस म्हणून मी तुला काहीही बोलले नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, कोणाच्याही जीवावर बेतेल असं काहीही करू नकोस. हो वहिनी, बरोबर आहे तुमचं, पण खरंच मला ना फक्त तिचा चष्मा काढून तिला त्रास द्यायचा होता. ती बावळट मुलगी, काहीच कळत नाही तिला. मूर्ख एक नंबरची. खरंय, मूर्खच आहे ती, इडियट. वहिनी, तुम्ही हे कोणाला सांगणार तर नाही ना? ठीक हो,
यू आर माय फ्रेंड. कसं सांगणार कोणाला? मैत्रिणीचं सिक्रेट कोणी कोणाला सांगतं का? बाय द वे एक सांगू, मला पण मजा आली. तुम्हाला एक विचारू का? जेव्हा मी आणि सोहम पळून जाऊन या घरात म्हणजे लग्न करून या घरात आलो होतो, तेव्हा तुमचा आणि अस्मीचा आम्हाला विरोध होता ना? हां, म्हणजे तेव्हा आपली इतकी ओळख नव्हती, मी तुला फारशी ओळखत नव्हते. बट नाव वी आर बेस्ट फ्रेंड्स. मी एक विचारू, म्हणजे तू माझ्याबद्दल काय विचार करायचीस? अगदी खरं खरं सांगू का? किती वेळा सांगू? वी आर फ्रेंड्स. फ्रेंड्समध्ये सगळं चालतं. बिंदास बोल. मी जेव्हा पहिल्यांदा तुम्हाला बघितलं होतं ना, तेव्हा मला असं वाटलं होतं की तुम्हीच एक नंबरच्या बिंडोक आणि नालायक आहात. तेव्हा वाटायचं सॉरी. आणि जेव्हा मी या घरात आले होते ना, तेव्हा मी ठरवलंच होतं की सगळ्यात आधी तुमचाच काटा काढून टाकायचा. पण तुम्ही तर माझ्या साईडचे निघालात. तुम्ही चांगले आहात वहिनी, खूप चांगले आहात. आहे ना मी चांगली? हो ना. नाहीतर मला या घरात येऊन 2-2 जणींचा काटा काढावा लागला असता. शेवटी आहे तर त्या भैरवीचीच मुलगी, तिच्याच इतकी बिंडोक. सावली, आय एम रिअली सॉरी. खरंच मी जाणून बुजून नाही बोललोय. गमती गमतीत बोललो मी, पण खरंच माझं चुकलं. आय एम रिअली सॉरी. पण खरं सांगू तुला, चष्म्यामध्ये खूप सुंदर दिसतेस. मला लहानपणापासून सगळ्यांनी चष्म्यावरून चिडवलंय, पण मला नाही दिसत नीट. तर माझी काय चूक आहे? विठ्ठलाने सगळ्यांना सारखं बनवलं नाहीये ना. सगळे वेगळे असतात. कुणी ताकदवर असतो, कुणी कमजोर असतो, कुणी खूप हुशार असतो, कुणी बुद्धीने खूप कमजोर असतो. या जगात माझ्यासारख्या कित्येक मुली असतील ज्यांना अशा नावाने चिडवलं जात असेल. बोलणारा बोलून जातो, पण त्यांना समोरच्याला किती दुःख होते नाही कळत त्यांना. आणि इतरांचं नाही वाटत, मला त्यांची सवय झाली आहे. पण तुम्ही बोललात त्याचं जास्त वाईट वाटत. खरंच सॉरी. यापुढे असं नाही बोलणार. कुणाच्याही कमीपणावर बोलणं खरंच चुकीची गोष्ट आहे. माझ्याकडून चूक झाली सावल्या, खरंच. माझ्यासाठी ती गंमत होती, पण जर ती गोष्ट तू लहानपणापासून तुझ्याबद्दल ऐकत आली असली तर खरंच तुझ्या मनाला लागू शकतं ती गोष्ट. याचा विचार करायला हवा होता मी. आय एम रिअली सॉरी सावली. खरंच सॉरी. नको रडू. यापुढे तुला असं कोणी बोललं ना, आपण त्याचं घर उन्हात बांधू. तुम्हाला एक गोष्ट जाणवली का? काय? चष्मा नसेल तर मला नीट दिसत नाही, आणि अंधारात तुम्ही अस्वस्थ होता. मग आता चष्मा नसताना तुम्ही मला सावरलं. आणि अंधारात मी अडकलो की तू मला सावरशील. दादा, गाडी फक्त 5 मिनिट थांबेल. तुटलेला चष्मा सापडलेला आहे, डोळे चेक करायला आलेला आहे. चला. बबलू, हा. चष्मा नसल्यामुळे डोळ्याला थोडा त्रास होऊ शकतो. त्यासाठी एक ड्रॉप लिहून देतो. दिवसातून 3 वेळा 2-2 थेंब टाक. चष्मा कधीपर्यंत मिळेल? चष्म्याची काच तुटल्यामुळे नवीन बनवून संध्याकाळपर्यंत मिळून जाईल. लवकरात लवकर द्या, घरातले खूप कामं बाकी आहेत. सावली, तू काही काळजी करू नकोस त्याची. मी आहे ना, मी बघेन सगळं. वहिनी, तुम्ही एकट्याने कसं करणार? अगं करेन मी.
आणि तारा आहे ना. तारा, करशील ना थोडी मदत? हो करेन ना. चला निघतो मग. सावली, आपण एक काम करूया. आपण तुझ्यासाठी लेन्स घेऊयात. लेन्स कशाला? कशाला म्हणजे अगं, चष्मा तुटतो, हरवतो, त्यापेक्षा लेन्स बरी आहे ना. नाही नको, मला तसं नाही जमणार सारंग सर. माझं ऐक, लेन्स घेऊयात आपण. ऐक माझं. नाही नको, मला नाही कळत आहे. माझ्या डोळ्यासमोर काही आलं ना मला भीती वाटते. मला माझा चष्मा पाहिजे. ठीक आहे, चालेल, जशी तुझी मर्जी. सारंग सर ऐका ना. सारंग सर कुठून दुर्बुद्धी सुचली आणि त्या सावलीचा चष्मा फोडला मी. आता सगळं माझ्याच अंगाशी आलंय. दुपारपासून काम करून करून जीव चाललाय इथे माझा आणि ती तिकडे आराम करते. ती अमृता वहिनी, ती तर चोंबडीच आहे. मुक्ती सावलीच्या मागे पुढे करते किचन मध्ये आणि आता मला एकटीला सोडून तडफडत बसले कुठेतरी. तारा, माझ्यासाठी थोडा चहा करशील? करते ना, करते. हा नाही, ते सावली वहिनी नाही ना, म्हणून तुला सांगतोय. जमेल ना? त्यात काय एवढं? रॉकेट सायन्स नाहीये. इंटरनेटवर बघून बनवेन मी चहा. हा तुझा तारा, मी हेल्प करतो ना. पक्का गा पक्का. आधी तेवढी भांडी पडले आणि त्यात ही चहाची भांडी पण. ओ गॉड. सावली, डोळे बंद करून का बसलीस? तुम्ही ते लेन्स सांगितलं होतं ना. चला ना ते लावूयात. का नाही म्हणजे असं अचानक काय झालं? तुम्ही मगाशी चिडला होतात ना, मला वाटलं तुम्हाला खूप राग आला. मला कळत नव्हतं काय करू. चला ना आपण जाऊया, ते गरजेचं आहे. त्याची काही गरज नाही आता. गरज आहे. नाही आहे गरज सावली. डोळे बंद कर. का? बंद कर. डोळे उघड. तुम्हाला बघून आता छान वाटतंय मला. मला पण तू खूप छान दिसतेस. बस इथे. तुला एक गंमत सांगू? हं? तुला आठवतं माझ्या खिशातून एकदा रुमाल पडला होता आणि तुम्हाला आणून दिला होतास? सारंग सर. त्या दिवशी ना माझी एक खूप महत्वाची मीटिंग होती आणि त्या मीटिंगसाठी माझी अजिबात तयारी नव्हती. पण तरी पण ती मीटिंग एवढी चांगली झाली. का माहिती? का? कारण तू दिलेला रुमाल हा माझ्यासाठी लकी चार्म ठरला. म्हणजेच तू लकी चार्म आहेस. मग तुझ्यावर कसा रागवू? आणि जरी मी चिडलो ना तर ठीक आहे, मी होईन शांत माझा माझा. देवा,
आज रूपम कॉस्मेटिक्सच्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा दिवस आहे. आज आम्ही एक नवीन प्रॉडक्ट लॉन्च करतोय. त्यात आम्हाला नक्की यश देशील अशी खात्री आहे. आणि देवा, नेहमीसारखी माझ्या कुटुंबावर कृपा दृष्टी ठेव. गणपती बाप्पा मोरया. नील, मकरंजींबरोबर सगळं बोलणं झालंय ना? हो मग मी बोललो त्यांच्याशी आणि नेहमीप्रमाणे त्यांच्याकडे खूप साऱ्या आयडिया. गुड. सावली येतो मी. बाप्पा, सारंग सरांना यश मिळू दे. रुमाल घेऊनच नाही गेले. तुला आठवतं माझ्या खिशातून एकदा रुमाल पडला होता आणि तुम्हाला आणून दिला होता? तू दिलेला रुमाल हा माझ्यासाठी लकी चार्म ठरला. सारंग सर, सावली सावली, अगं कसली एवढी गडबड, कुठे निघाली आहेस? सारंग सरांचा रुमाल राहिलाय. मग त्यात काय एवढं दुसरं असेल ना त्याच्याकडे? नाही वहिनी, हा त्यांचा लकी रुमाल आहे. त्यांना द्यायला हवं. मी आलेच. वेडाबाई. दादा, काही विसरलास का? नाही काही नाही. सर, मीटिंग सुरू झाली आहे. सगळे वाट बघतायत तुमची. आलोच. तू दिलेला रुमाल हा माझ्यासाठी लकी चार्म होता. म्हणजे तू माझ्यासाठी लकी चार्म आहेस. दादा, काय झालं? नाही काय नाही. मकरंजी, तुम्ही रूपम कॉस्मेटिक्स बरोबर गेली 25 वर्ष काम करताय. आत्तापर्यंतची सगळी ॲडव्हर्टाइजमेंट कॅम्पेन्स तुम्ही लीड केली आहेत आणि सक्सेसफुल सुद्धा करून दाखवली आहेत. थँक्यू सो मच फॉर दॅट. तुम्ही या कंपनीचे इन्व्हेस्टर आहात. आम्हाला जेव्हा जेव्हा फायनान्स लागतो तेव्हा तेव्हा तुम्ही तो उभा करता आमच्यासाठी. सो मला असं वाटतंय की आता जे नवीन प्रॉडक्ट आहे त्याचा ॲड कॅम्पेनसुद्धा तुम्हीच लीड करावात. मुख्य म्हणजे आपल्या कामाची पद्धत तुम्हाला चांगलीच ठाऊक आहे. थँक्यू मॅडम. ह्या कंपनीचा मी फायनान्सर असलो तरी ही कंपनी नेहमी प्रॉफिटमध्ये कशी राहील याचा मी सतत विचार करत असतो. मी आता आपल्या नवीन सोपसाठी नवीन आयडिया क्रॅक्स केलेत. आय होप त्या तुम्हा सगळ्यांना आवडतील. हो आहे. अरे मॅडम, तुम्ही? दादा, सारंग सर कुठे आहेत? सर मीटिंगमध्ये आहेत. मला भेटायचंय त्यांना. मॅडम, आता मीटिंग सुरू आहे. मीटिंग संपल्यानंतरच तुम्हाला भेटता येईल. तुम्ही तोपर्यंत इथे बसता का? काही चहा कॉफी तुम्हाला? नाही, नको. ओके. मीटिंग संपेपर्यंत इथे बसून राहण्यात काहीच अर्थ नाहीये. सारंग सरांचा लकी रुमाल तर माझ्याकडे आहे. काय करू मी? जाऊ की नको? काय करू देवा? जायलाच हवं.